काय मम्मा तू काय घेतलं पण नाहीस ग? नाही नाही घेतलं ना, पाणी घेतलं ना. बस चल निघते. परत ये हा प्लीज. अरे येणार म्हणजे काय, येणारच. चांगली 2-3 महिने राहायला येईन इथे, मुक्काम ठोके. चालेल ना तुला? मला माहिती आहे तू काय मला आनंदी सारखी हक्कून नाही देणार आहेस. चल 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 निघालात? हो निघाले. चल मंदाताई कधी आलं मला कळलं पण नाही. हो ना, नमस्कार. ते आता जायला हवं ना. सुष्मिताने फोन केला होता मला, म्हणाली ये. मला पण फार आठवण येत होती हो तिची. म्हणजे सुष्मिताचं लग्न झालंय वगैरे, अजून सवय नाही झाली म्हणून म्हटलं येऊन बघूया. चांगला चान्स आहे. आता तर म्हातारीला कळलंच पाहिजे सुशचं आणि तिच्या आईचं काय चाललंय ते. अहो मी समजू शकते. बाकी काय म्हणताय, कशा आहात तुम्ही? आणि हो, दिलीप रावांची तब्येत कशी आहे? एकदम मस्त. चला निघू आता, उशीर होतोय. अहो थांबा ना, जेवून जा ना. हो नाही 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 नाही, आमचे हे उपाशी असतील ना. मग असं कसं? आम्ही नाही सोडणार तुम्हाला पाहुणचार केल्याशिवाय. अहो बसा हो. अहो बसा म्हणतो ना. हा तर आमचा पारंपरिक दागिना आहे. मंदाताई, तुमच्याकडे हा दागिना कसा आला? काय म्हणता? हो का? बघू. मम्मा मीच दिलाय ना, सांग ना. अगं हा राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे. तू असा कसा देऊ शकतेस त्यांना? सो व्हॉट, म्हणजे मी गिफ्ट म्हणून माझ्या मम्माला देऊच शकते ना. सुश, अगं आई मोठे आहेत, असं नाही बोलायचं त्यांच्याशी. आई तू कधी आली आहेस? काय झालं आजी? पिंट्या जरा वगैरे, म्हणजे सुष्मितानं आपल्या कोणालाही न सांगताना तिच्या आईला हा आपला पारंपरिक दागिना देत होती. सुष्मिता? हो पण मी दिला, मम्मालाच दिला ना. विकायला थोडी काढला होता. तू मूर्ख आहेस का जरा? एक मिनिट आधी शांत व्हा सगळे. आजी ठीक आहे ना, एक दागिना दिला तर ठीक आहे, एवढं काय त्याच्यात? पिंट्या, अरे साधा विकत घेतलेला दागिना असताना तर मी बोललेच नसते काही रे, म्हणजे 3-4 दिले असते मी. अरे पण तू नीट बघ ना, आपल्या पारंपरिक दागिन्यांमधला आहे. एकेकाळी ना तुझ्या आईच्या अंगावर असायचा. मला कळतच नाही, मी काय बोलू यावर. म्हणजे मुद्दा दागिन्यांचा नाही आहे रे, पण ही तिसरी वेळ आहे जे परत एकदा आपल्याला न विचारता सुष्मिताने हा दागिना देऊन टाकला ना आईला. आधी अर्पिता, त्याच्यानंतर माझी भांडी, आणि आता हा पारंपरिक दागिना. हे असं सुरू राहिलं ना तर मग घरामध्ये शिस्त कशी राहणार आहे? सुष्मिताच्या वागण्यामुळे ना इतकी वर्ष आपण जी जपून ठेवली होती ना ती शिस्त बिघडायला लागली रे पिंट्या, आणि मला अजिबात पटत नाहीये. तिच्यावर विश्वास ठेवून आपण तिला घराच्या किल्ल्या दिल्या ना, ती गैरवापर करते रे त्याचा. असं जर सुरू राहिलं ना तर उद्या ती आणखीन काय काय करेल असा विचार करून भीती वाटते बाबा मला. पण ग्रॅनींना तुम्ही काय इतकं इशू करताय? सुष्मिता, काय टोन आहे हा? आजींशी बोलतेस, गप्पा बस जरा. काल इतकं समजावलं तुला तरी पुन्हा तीच चूक करतेस. मुळात राजवाडे घराण्याचा खानदानी दागिना तू आईला कसा देऊन टाकलास? आणि अगं आई, तू तू घेऊन टाकलास. तुला समजवायला हवं ना तिला, हे चूक आहे म्हणून. तिने दिला, मी घेतला. आजी माफ करा तिला, लहान आहे ती अजून, कळत नाही एवढं, माफ करा. नाही म्हणत आहे, म्हणजे भांड्यांच्या बाबतीमध्ये मी माफ केलं होतं तिला, पण ही काहीच शिकली नाही त्याच्यातून. हिने सिद्ध केले की घरचे अधिकार सांभाळण्याची पात्रता नाहीये तिची.
त्यामुळे ते अधिकार आणि घरच्या किल्ल्या तिच्याकडून परत घ्यायची वेळ आली आता. नाही नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत ग्रॅनीला. अजून नाही 15 डेज संपलेत, माझ्याकडे आहेत अजून अधिकार, मी नाही देणार. सुश, तू चुप बस. आई, तुम्ही काळजी करू नका. हे चूक आहे ते चूक आहे. या वेळेला मी माझ्या सुनेला पाठीशी घालणार नाही. ती लहान आहे ना, हेच खरं आहे आई, तुम्ही म्हणता ते. घरातले अधिकार कसे घरातल्या कर्त्या सवरत्या अनुभवी जाणत्या बाईला मिळाले पाहिजेत. आणि ते तिलाच मिळतील. इथे इथे म्हटलं ना. सासूबाई बोल. शांत राहा जरा. स्वानंदी, काळजी करू नको. यावेळी अजिबात मी माझ्या सुनेला पाठीशी घालणार नाहीये. चूक आहे ती चूकच आहे, मला अजिबात आवडत नाही. सुष्मिता, किल्ल्या परत दे. नाही नाही, मी नाही देणार. ग्रॅनीला तुम्हीच दिल्या होत्या ना मला किल्ल्या, मी आता नाही देऊ शकत तुम्हाला. आणि तुम्ही असं परत नाही काढून घेऊ शकत माझ्याकडून. घेऊ शकते मी, आणि मी ते घेते. मीच दिले होते तुला अधिकार, पण तुला झेपले नाहीत ना, म्हणून मीच परत घेते ते. चुपचाप किल्ल्या दे परत. बाजूला हो. बाजूला हो. घे नंतर. हे अधिकार आणि या किल्ल्या जेव्हा तुझ्याकडे होत्या ना, तेव्हा घर कसं व्यवस्थित आणि सुरळीत चाललं होतं ग. तुझी बहीण ह्या घराची सून झाली असली ना, तरी अधिकार वापरायला पात्र नाहीये ग ती. घे परत तुझ्याकडे घे. अहो पण आजी, मी काय म्हणते, हे तुम्ही तुमच्याचकडे ठेवा ना. तुम्ही सगळ्यात मोठे आहात की नाही. मी आणि सुष्मिता तुमच्या अधिकारांखाली घर सांभाळू ना. हे नको. अगं, माझ्या काळात हे सगळं माझं करून झालंय ग, पण आता ह्या कुटुंबाचं भविष्य तू आहेस आणि ते घडवायची ताकद आहे तुझ्यामध्ये. म्हणून या सावे तुझ्याकडे हवे.